आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मानवतावादाच्या विचारांची जोपासना. पोपटराव पवार. आनंद ऋषीजी महाराज यांच्या 30व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिर. ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता नाही अशा लोकांसाठी सरकारी आरोग्य व्यवस्था आहे, परंतु तिथला अनुभव चांगला येत नाही. अशा वेळी समाजातील एक संपन्न वर्ग पुढे येतो आणि गरिबांची सेवा करायची ठरवतो. यातूनच आनंद ऋषीजी हॉस्पिटलची निर्मिती झाली. आचार्य श्रींच्या नावाने सुरू झालेल्या या हॉस्पिटलमध्ये मानवतावादी विचार महत्त्वाचा आहे. भगवान महावीरांचे समाजाला मदत करण्याचे तत्वज्ञान येथे पाहायला मिळते. आज येथे मोफत शिबिर होत असले तरी ज्यांची थोडी परिस्थिती आहे त्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात योगदान दिलं पाहिजे. त्यामुळे खऱ्या गरीब रुग्णांना न्याय मिळू शकेल, असं प्रतिपादन आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलं. आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 30व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आयोजित शिबिराअंतर्गत मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आलं. स्वर्गीय श्री कंवरबाई नारायणदासजी लोढा यांच्या स्मरणार्थ लोढा परिवार आणि श्रीमती कमलाबाई हस्तिमलजी मुनोत परिवाराने शिबिरासाठी सहकार्य केलं. शिबिराचं उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी मोहनलाल मानधना, सतीश बाबूशेठ लोढा, संजय लोढा, कमलाबाई हस्तिमलजी मुनोत, सुमित लोढा, उज्ज्वला लोढा, सुनीता लोढा, भाग्यश्री लोढा, प्रेक्षा कुणाल लोढा, संतोष बोथरा, डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर प्रकाश कांकरिया, CAIP अजय मुथा, प्रकाश छल्लानी, डॉक्टर आशिष भंडारी, कॅन्सर सर्जन डॉक्टर विनायक शेंडगे, कॅन्सर फिजिशियन डॉक्टर मंगेश कोरडे, डॉक्टर सतीश सोनवणे, लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर भास्कर जाधव, डॉक्टर रविराज गवळी, डॉक्टर लिझा बलसारा आदी उपस्थित होते. यावेळी पोपटराव पवार यांनी कॅन्सरबाबत समाजात जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्यानं तंबाखू गुटख्यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. संतोष बोथरा यांनी स्वागत करताना सांगितलं की पोपटराव पवार हे नगरचा अभिमान आहेत. देश विदेशात त्यांचं कार्य नावाजलं जातं. त्यांचा सहवास सकारात्मक ऊर्जा देणारा असतो. आजच्या शिबिरासाठी सहकार्य करणारे लोढा मुनोत परिवार हे नेहमीच हॉस्पिटलच्या कार्यात योगदान देत आले आहेत. प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी सांगितलं, आचार्य श्रींचं स्वप्न होतं समाजाच्या शेवटच्या घटकाला चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. ते स्वप्न हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्याचा नेहमीच आनंद होतो. हॉस्पिटलमध्ये सुरुवातीच्या काळात अवघ्या 50,000त बायपास सर्जरी करून आदर्श निर्माण केला. त्या काळात पुणे मुंबईला बायपाससाठी लाखाहून अधिक रुपये लागायचे. हॉस्पिटलच्या या धर्मदाय कार्यात समाजातील अनेक दानशूरांनी नेहमीच योगदान दिलं. मोहनलाल मानधना म्हणाले, आनंद ऋषीजी हॉस्पिटल अतिशय नियोजनपूर्वक आणि आस्थेवाईकपणे रुग्णसेवा करतात. जैन सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य अतिशय तळमळीने समाजासाठी योगदान देत आहेत. त्यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळण्याचं काम होत आहे. कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे म्हणाले, आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देताना खूप शिकायला मिळालं. समाजासाठी किती तन्मयतेने काम करायचं असतं याची शिकवण येथे मिळाली. आज भारतात कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. त्यात सर्वात मोठं कारण तंबाखू आहे. याबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे. यामुळे कॅन्सरला नक्कीच टाळले जाऊ शकतं. डॉक्टर लिझा बलसारा यांनी थॅलेसेमिया सेंटरची माहिती देताना सांगितलं, येथील सेंटरला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. थॅलेसेमियाग्रस्तांची संख्या पाहता भारत या आजाराची जागतिक राजधानी होत आहे. मुलांमधील हा आजार वेळीच रोखला जाऊ शकतो. यासाठी वेळीच निदान आणि उपचार मिळणं आवश्यक आहे. या ठिकाणी थॅलेसेमिया उपचार पूर्णपणे मोफत केले जातात. भारतात असे कदाचित एकमेव खासगी सेंटर असावे. येथे थॅलेसेमिया प्रतिबंधासाठीही मार्गदर्शन केले जाते. सौ लोढा म्हणाल्या की आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने या हॉस्पिटलमध्ये हजारो रुग्णांना नवीन जीवन मिळालं. अतिशय अत्यल्प दरात मिळणारी दर्जेदार आरोग्य सेवा कौतुकास्पद आहे. हॉस्पिटलमधील सेवाभावी सेवा खूपच वेगळी आहे. त्यामुळे येथील कार्याला सहकार्य करताना नेहमीच आनंद होतो. डॉक्टर आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केलं तर प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. या शिबिरात घसा, फुफ्फुस, आतडे, तोंडाचा इत्यादी कॅन्सर तपासणी, स्त्रियांचे कॅन्सर तपासणी, स्त्रियांमधील स्तनाच्या कॅन्सरची तपासणी मॅमोग्राफी मशीनद्वारे करण्यात आली.
स्त्रियांच्या गर्भपिशवीच्या कॅन्सरच्या तपासणीसाठी सवलतीच्या दरात पॅप स्मिअर तपासणी केली जाणार आहे. मॅमोग्राफी तपासणी फक्त 100 रुपयात करण्यात आली. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे केमोथेरपी उपचार मोफत उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शिबिराचा 95 रुग्णांनी लाभ घेतला. आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये जैन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जो 22वा कॅम्प आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. झाले 300 पण 22 वर्षात 300च्या पुढे झाले आणि या वर्षीचा 22वा बरोबर ना आयोजित होत आहे आणि याचा विषय पण आहे तो कॅन्सर. खरं म्हणजे आत्ताच संतोष शेट्टी या ठिकाणी सांगितलं, डॉक्टर सतीशजींनी सांगितलं, मॅडम पण आता बोललेले आहेत. सुरुवातीला सर्वांच्या डोळ्यातून प्रकाश देणारे डॉक्टर प्रकाशजींनी सांगितलं, माननाना सेठ असतील, डॉक्टर असतील किंवा डॉक्टर वसंत कटारिया जे असतील, आपण सर्वच जण एका वेगळ्या भावनेतून या ठिकाणी आलेलो आणि मॅडमनी पण थॅलेसेमियाच्या बाबतीत आपण कसं आता देशाचे राजधानी होत आहोत हे पण आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आजच्या या शिबिराकडे आपण शिबिरार्थींनी सुद्धा कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे. कारण आपल्याला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि मूळ उद्देशच होता सरकारी व्यवस्था जी जन्माला आली ती ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता नाही, गरिबी आहे, अशा लोकांसाठी सरकारी व्यवस्था आहे आणि सरकारी व्यवस्थेची अवस्था काय आहे हे आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या घटनेनंतर अनुभवलेलं आहे. जे कार्य सरकारी दवाखान्यातून व्हायला पाहिजे होतं गरिबांसाठी ते न झाल्यामुळे कुठेतरी समाजातल्या आर्थिकदृष्ट्या समृद्ध, वैचारिकदृष्ट्या समृद्ध असलेला एक वर्ग पुढे येतो आणि तो म्हणतो की नाही या गरिबांची सेवा आपण केली पाहिजे. आजच्या या ठिकाणी बाबूशेठ आणि त्यांचा परिवार आणि कमलाताई मुनोत परिवार, कमलाताई मुनोत यांनी तर आपलं जेवढं काही होतं ते दान केलं आणि त्या हॉस्पिटलला दान करून गोरगरिबाच्या सेवेसाठी दिलं. यातून खरं आपण शिकलं पाहिजे. समाजामध्ये खूप लोक पैशावाले श्रीमंत आहेत पण एकही रुपया समाजासाठी वापरायची दान त्यांच्यामध्ये नाही. आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि विशेष करून आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या नावाने सुरुवात केलेल्या हॉस्पिटलमध्ये जो एक मानवतावादी विचार आहे तो विचार खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून सरकारी व्यवस्थेतून न्याय मिळत नाही म्हणून खाजगी व्यवस्था पुढे आहे. आणि भगवान महावीरांचं तत्वज्ञान जगाला का अनुकरणीय आहे का आपल्याला जे मिळालं ते अन्न वस्त्र निवारा समाजाला वाटलं पाहिजे आणि त्यातून या 2 परिवाराने दरवर्षी कॅम्प कधी आहे याची वाट पाहतात. आम्हाला वर्गणी द्यायची, कॉन्ट्रिब्युशन द्यायचे, मदत द्यायची. हा विचार खूप महत्त्वाचा आहे. हा विचार एकीकडे असताना आज या ठिकाणी पेशंटचे पालक आहेत, अनेक शिबिरार्थी आलेले आहेत. आपण सुद्धा एक विचार केला पाहिजे की यातून कारण आपल्या देशामध्ये फुकट देण्यामुळे सगळा समाज पंगू झालेला आहे. आज आपल्या तिजोरीत पगार वाटायला पैसा नाही आणि पगार वाटण्यासाठी ची परिस्थिती दयनीय आहे. अशा परिस्थिती आपण सुद्धा जर आपले 1000 रुपये वाचले तर 10 रुपये आपण एखाद्या धर्मदायी पेटीमध्ये टाकायला हरकत नाही, जेणेकरून आपल्याला मोफत एवढी ट्रीटमेंट मिळाली. त्या 2 गरीब पेशंटला आणखीन जास्तीची मिळू शकेल. कारण ज्यावेळेस गरीब पेशंट इथं येतात आणि इथे मात्र 100 पेशंटना मदत द्यायची आर्थिक क्षमता आहे. आपण थोडं थोडं टाकलं आनंदाने घरी गेलं तर आणि वरच्या 2 पेशंटला न्याय मिळू शकेल. हा विचार आपण केला पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये एक पथ्य पाळणं गरजेचं आहे. डॉक्टर सतीश सोनवणे सरांनी या ठिकाणी जे सांगितलं कॅन्सर का होतो
तंबाखूने पोट भरत नाही, बिडीने गुटख्याने पोट भरत नाही, मग आपण त्या मार्गाने जायचं तरी का? स्वतःच्या मनाने विचार करून ज्या वेळेस इथून पेशंट ट्रीटमेंट घेऊन घरी जाईल त्या पेशंटच्या पालकांनी ठरवलं पाहिजे, आम्ही आमच्या कुटुंबात आणि आमच्या नातेवाईकात कोणालाही तंबाखू खाऊ देणार नाही, गुटखा खाऊ देणार नाही, बिडी ओढू देणार नाही. तरच या ठिकाणी जे धर्मदाय काम चालतं त्या कामाला आणखी मोठा आधार लागतो. आपल्या खाण्याच्या सवयी बदलण्याची गरज. आपल्याला माहिती आहे की भारताच्या दुष्काळात अन्न खायला नव्हतं. त्यावेळेस स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी सभागृहामध्ये एक घोषणा केली की आता अमेरिकेमधून धान्य आयात करायचं आहे आणि त्याला परवानगी मिळाली. सगळ्या खासदारांनी बाकं वाजवली आणि सगळे आनंदाने मतदारसंघात गेले. आपल्या मतदारसंघात कोणी उपाशी राहणार. आता एवढे आपण श्रीमंत झालो, इतकं धनधान्याने परिपूर्ण झालो की ते 40% धान्याची नासाडी होत आहे. अर्ध धान्य आमचं दारू गाळायला जाते. आता दुर्दैवाने हे सुद्धा या ताण तणाव जीवनामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज पंजाबमध्ये जा अनेक वेळा जातो मी आणि आवर्जून चंदीगडला गेलो, थांबलो तर रेल्वे स्टेशनवर जातो. तिथे रेल्वे स्टेशनवर तिकीट घ्यायला गेलो, कॅन्सर ट्रेन का तिकीट देतो. हे भटिंडा जाणारी रोज चंदीगडमधून एक कॅन्सरची ट्रेन धावते. का ज्या पंजाबच्या मातीने अख्ख्या भारताचं पोट भरलं त्या पंजाबच्या मातीची अवस्था काय झाली. पाणी दूषित झालं, माती इतकी दूषित झाली की घराघरामध्ये कॅन्सर आला. आणि दुर्दैव आमच्या विकासाच्या नीतीमध्ये आमच्याकडे श्रीमंती आली की आम्ही व्यसनाकडे जातो. आज भारतामध्ये व्यसनांची राजधानी ही पंजाब आहे, कॅन्सरची राजधानी पंजाब आहे, डायबिटीजची राजधानी पंजाब आहे. का घडले याचा बारकाईने विचार करा. श्रीमंती आली का व्यसन येतात आणि श्रीमंती आली का जिभेचे चोचले पुरवायला आपण किचन आपलं स्वयंपाकघरात बिघडलं. पण आम्ही गेली 5 वर्ष गावात काम करतोय. आरोग्यदायी स्वयंपाकघर, किचन फॉर हेल्थ. आमचं स्वयंपाकघर बिघडलं म्हणून आमचं आरोग्य बिघडलं आणि आरोग्य बिघडलं म्हणून आज ही सगळी समस्या आपल्याकडे. मग कॅन्सर होऊच नाही म्हणून आपण काही खाण्याच्या सवयी, पिण्याच्या सवयी बदलू शकतो आपण. आणि दुर्दैवाने हे आहे, कुठलाही व्यसन नसणारा माणूस सुद्धा त्याला कॅन्सर होतो, सरांनी सांगितलं. मग यासाठी आपण वेळेमध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो, तपासण्या केल्या तर 100% कॅन्सर हा बरा. आता महाराष्ट्राची राजधानी कॅन्सरची कोल्हापूर. पंचगंगा नदी दूषित झाली, प्रचंड खताने औषधं टाकले आणि आज घराघरात कॅन्सर यायला लागला. आणि नगर जिल्ह्यात कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढतो. बरोबर आहे. पाथर्डी, नगर, पारनेर आणि उत्तरेकडले 1-2 तालुके हे लक्षात घ्यावे. का तर दूषित पाणी हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला सुद्धा हॉस्पिटलला जायलाच नको. आम्ही काही हिवरे बाजारमध्ये वेगळं करत नाही. अख्खा भारत घरात झोपला होता तेवढं आम्ही गाव कोरोनामुक्त केलं आणि सर्व डॉक्टर मंडळी आहे सर्वांना सारखे फोन चालू असायचे मला. आणि जिल्ह्यातून, तालुक्यातून, राज्यातून, देशभरातून फोन यायचे की आम्हाला व्हेंटिलेटर मिळेल का, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल का. आणि मी सर्वांना आपल्याला फोन करायचो. पण आपण किती लोकांना न्याय देऊ शकतो म्हणून आम्ही 15 दिवसात 68 पेशंट आमच्या गावात आले होते. 18 व्हेंटिलेटर पर्यंत गेले होते. फार गाडीच्या गॅरेजमध्ये सरांकडे आनंद ऋषीजीमध्ये आमचे पेशंट ऍडमिट केले होते. एक तर घटना अशी होती, 2 दिवसात एका भगिनीची डिलिव्हरी व्हायची होती. कोणीच घ्यायला, पॉझिटिव्ह आलेल्या. आणि त्या महिलेच्या भावाने माझ्या मुलाला फोन केला. मला कळाल्याबरोबर मी एक ठिकाणी फोन केला सिव्हिल हॉस्पिटलला. मला बाकी माहिती आहे, काय करायचं करा पण डिलिव्हरीचं व्यवस्था करा.
15-20 मिनिटात गाडी गेली ती माता आणि ते बालक सुद्धा सुरक्षित आहे. अरुणाचल आणि काश्मीर पासून फोन येत होते. यावेळी आपण सामाजिक काम करतो ना, संकट आलं का संपर्कात आलेली माणसं फोन करतात. मुळे संकट आल्या पडण्यापेक्षा संकटाची काळजी घेऊन जीवन जगलं तर मला वाटतं आपण कुठलाही कोविड येऊन नाही तर त्याचं 14 नाही 10वं वर्ष येईल. आजही आमची फ्रंटलाईन टीम गावात काम करते. झाले आता 300 दिवस पूर्ण झाले आमच्या ऑफलाईन शाळेत. 100% शाळा चालू होती. म्हणून रिस्क संकट आली समाजाला आधार वाटला पाहिजे. आज जसं आनंद ऋषीचे हॉस्पिटल आधार वाटतं म्हणून सर्वसामान्य गोरगरीब पेशंट आज या ठिकाणी येतात. ह्याच पद्धतीने आणि आताच सरांनी पण सांगितलं, मला वाटतं मानधने सरांपणच सांगितलं की आनंद ऋषीचे हॉस्पिटल आम्ही किती अडथळ्याच्या शर्यत सुरुवात केली. अख्ख्या भारताच्या अडथळ्याची शर्यत नगरलाची. भारतात कुठलाही तर इथे जे होतं ते देशात जात, बरोबर आहे. म्हणून VRDA नगरला एकदा का नगरच्या रस्त्यावर ड्रायव्हिंग शिकला त्याला अख्ख्या भारतात अडचण येते. म्हणून संकट आनंद ऋषीजी हॉस्पिटलने दूर केले म्हणून थॅलेसेमियावर सुद्धा आपण टॉपवर गेलेलो. या सगळ्या गोष्टी खरं आता अभ्यासक्रमात यायला पाहिजे. आम्ही शाळेत शिकवतोय सगळं, आरोग्याच्या बाबतीत, पाण्याचा ताळेवर सगळ्या गोष्टी. काल परवा जागतिक जलदिन झाला, जागतिक वन दिन झाला. किती मोठं पाण्याचं संकट आहे. 2,500 टन निव्वळ बंद बाटल्या रोज बाहेर पडताय. कोणाची धमक घ्या थांबवायची. 40,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे बंद बाटलीचा. कोणी प्लास्टिक थांबवू शकणार आहे. मोठी इंडस्ट्री त्यावर उभी राहील. प्लास्टिकचं शेततळं आलं, शेतकऱ्याचं जीवन आहे. प्लास्टिक संतोष कोणी थांबू शकणार नाही. आता टँकर कोणी थांबू शकणार नाही. तर एक मोठी लॉबी टँकरची टंचाईवर जिवंत असते. मग अशी परिस्थिती एकीकडे आहे आणि दुसरीकडे न्याय द्यायचा कोणाची धमक आहे. केंद्र सरकारला 3 कायदे मागे घ्यावे लागले. सगळ्यांना मतपेटीची भीती आहे. आणि असंच चालू राहिलं तर ज्या वेळेस सुवर्ण महोत्सव स्वातंत्र्याचा त्यावेळेचं संकट किती भयानक असेल. आता मी जाऊन आलो मसुरीच्या IAS अकादमी, 96 बॅच होती. एकच प्रश्न विचारला तर 1.5 तास मी बोललो. पहिलं भाषण माझंच होतं. 861 बोला IAS IPS IRS विद्या सेवा वन सेवा. त्यांना एवढं सांगितलं तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय. ज्यावेळेस सुवर्ण महोत्सव येईल त्यावेळेस समाज आणि देश विचारेल आणि तुमच्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण केलं अधिकारी होण्याचं, देशाचं गावाचं आणि आमचं स्वप्नाचं काय झालं, बरोबर आहे. म्हणून पुढची 25 वर्ष समस्त जगातल्या मानव जातीच्या अस्तित्वाची आहे. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. माणसाचंच अस्तित्व आता कडेला गेलेलं आहे. रशिया युक्रेन कोणी थांबू शकत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्यावर म्हणून आपण सर्वांनी चिंतन करणं गरजेचं आहे. चिंतन हेच सद विवेक बुद्धीने मतदान केलं नाही तर पुढच्या काळात जगता सुद्धा येणार नाही. का शेवटी निवडणुकांचा वाढता खर्च आपल्या सगळ्या व्यवस्थेवर परिणाम करत आहे. म्हणून आपण तोही विचार सर्वांनी करावा. कारण आनंद ऋषीजी महाराज साहेबांना हेच अपेक्षित होतं. जो गोर गरीब आहे शेवटचा त्याला न्याय देऊन त्याच्या जीवनात आनंद निर्माण केला पाहिजे. आणि किती भाग्यवान आहोत का ते सुद्धा याच मातीमध्ये विलीन झालेले आहे. ती प्रेरणा आपल्या सर्वांच्या दृष्टीने आहे. आपण सर्वांच्या दृष्टीने काम करावं. पुन्हा एकदा त्या दिवशी आनंद ऋषीजी महाराजांच्या 30व्या दिनानिमित्त आणि या मानवतेच्या आरोग्य मंदिराच्या प्रेरणेसाठी म्हणजे आम्हाला सोशल फेडरेशनच्या त्या सर्व त्यावेळेसच्या युवकांना, आम्ही त्यावेळेस युवक होतो 25-30 वर्षापूर्वी, त्यावेळेस आदर्श ऋषी महाराज साहेबांनी आम्हाला एकत्र केलं, समाजाला एकत्र केलं आणि
आनंद ऋषीजींचं जे स्वप्न होतं की समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत हे आरोग्य सेवा ही आपली केली पाहिजे आणि चॅरिटी विथ क्वालिटी म्हणजे आपल्याला अतिशय चांगल्या गुणवत्तेची आरोग्य सेवा त्या समाजाच्या शेवटच्या माणसाकडे देता आली पाहिजे. मला आठवतं की त्या काळामध्ये बायपास सर्जरी ही 5 लाख रुपयाला, त्यावेळेस ना 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 5 लाख रुपयाला मुंबईला, 3 ते 4 लाख रुपयाला पुण्याला, आणि त्यावेळेस मुंबई, पुणे, नागपूर या 2-3 ठिकाणीच बायपास सर्जरी व्हायची. आणि त्यावेळेस अहमदनगरने हे धाडस करून दाखवलं. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आपण त्या काळामध्ये 50,000 बायपास सर्जरी करायला लागलो. आणि हा एक मोठा आदर्श आपण समाजापुढे उभा केला की त्या इतकी अवघड शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, हृदयाची शस्त्रक्रिया, त्यावेळेस आम्ही काय करत होतो, समाजातले काही धुरीण होते त्याच्याकडनं प्रत्येक सर्जरीच्या मागे 5,000, 3,000, 10,000, 2,000 असं निधी गोळा करायचो. आणि जो रुग्ण आहे त्या माणसाला फक्त 50,000ची बायपास सर्जरी त्यावेळेस केली जायची. आता तर शासकीय महात्मा ज्योतिबा फुले वगैरे त्या सोयी त्यावेळेस नव्हत्या. पण जसं आता बोलताना जे आपल्या शिबिराचे उद्घाटक आहेत आणि आमचे फार जवळचे मित्र आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत आणि आदर्श गावाचे जे आपण म्हणतो की आदर्श गाव कसं उभं करावं जगाला दाखवून दिलं म्हणजे श्री पोपटरावजी पवार त्यांना भारत सरकारने पद्मश्री त्यांना हा मोठा सन्मान दिला. आम्हा नगर जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्रातल्या आम्हाला सगळ्यांना एक विशेष अभिमान आहे या गोष्टीचा. आज ते उद्घाटक म्हणून इथे आले आणि आज त्यांनी बोलताना उल्लेख केला, फुकट देऊ नका, 1 रुपया तरी तुम्ही त्याला आकारला पाहिजे. बरोबर ना? तर तसंच त्यावेळेस आम्ही काय करायचो की 50,000 बायपास सर्जरी करताना वर येणारा जो खर्च आहे आम्ही गोळा करायचो आणि ती सर्जरी करायचो. असं करता करता की आमची जी टीम आहे, आनंद ऋषीजी हॉस्पिटलची जी टीम आहे, आज कॅन्सर ही व्याधी जी आहे ती किती भयंकर आहे की कॅन्सरचं नाव जरी विचारलं तर आपल्या इथे उपस्थित असणाऱ्या 80% लोकांना भीती लगेच वाटायला लागते की अरे काय भयानक प्रकार. आणि आपण असंही म्हणतो की काही काही आजार इतर ठीक आहे, कॅन्सर हा आजार आहे, पण समाजामध्येही अशा अपप्रवृत्ती कॅन्सरसारख्या पसरल्या म्हणजे इतक्या भयानक त्या प्रवृत्ती आहेत या समाजामध्ये की समाज उघडत चालतो. आणि या अशा समाजातला कॅन्सर नीट करण्याचं काम पोपटरावजी करतायत. तर सगळ्यांनी एकदा त्यांना अभिवादन करूया. आणि आज या आरोग्य मंदिरामध्ये आज आम्ही अहमदनगर जिल्ह्याचा स्वाभिमान असे श्री पोपटरावजी पवार यांचं मी सरचे स्वागत करतो. स्वाभिमान या करता की एवढ्या मोठी प्रतिष्ठा असताना सगळं संपूर्ण महाराष्ट्र जाणत असतानाही हा माणूस आजही एकदम जमिनीवरती आहे. यासाठी आपल्या हा नगरचा स्वाभिमान आहे. आणि आमचे मित्र आहेत आणि पोपटरावांना आम्ही दरवर्षी एकदा हॉस्पिटलच्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने बोलवत असतो. आणि असे चांगले लोक, सहृदयी लोक असल्यानंतर त्यांच्यामध्ये जी ऊर्जा असते ना ती ऊर्जा आपल्या सगळ्यांना मिळत असते. त्यासाठी हे लोकांचं येणं आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतं. पण वेळ काढून पोपटराव या कार्यक्रमाला येतात आणि निश्चित आमचाही उत्साह वाढवतो. तसेच आज या मेडिकल कॅम्पच्या प्रायोजकत्व ज्यांनी घेतलेलं आहे, ज्यांच्या परिवारांनीच सामाजिक वासा घेतलेला आहे. आणि जिथे कमी तिथे आम्ही असं समाजामध्ये जिथे पण दुःख असो किंवा सुख असो तिथे आमचे बाबूशेठ लोढा, संजीव लोढा, तो त्यांचा परिवार, कारण हा वासा त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळालेले आहे. स्वर्गीय नारायणदाजी लोढा, तर त्यांचं
एवढं मोठं म्हणजे सगळीकडे लोकांकडे जाणं येणं किंवा त्यांच्याकडे खूप लांबून लांबून लोक यायचे तर काही सल्ला विचारायला आणि कोणालाही चुकीचा सल्ला द्यायचा नाही हे त्यांचं एक तत्व आणि तोच वसा आज बाबू शेटने जपला. फक्त लोकांच्या सुखदुःखात नाही पण दुःखच येऊ नये म्हणून जे काय आनंद ऋषी हॉस्पिटलची जी स्थापना झालेली त्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून एक दीपस्तंभाप्रमाणे हे संपूर्ण परिवार काम करत आहे आणि यांच्यासारखे लोक असल्यामुळेच हे एवढं मोठं कार्य आपण अहमदनगरमध्ये करू शकलो आणि कोणालाही काही कुठे मागायला बाबू शेठला कधी कुठे काही संकोच नसतो आणि ऑलवेज 24 आवर्स ऑन ड्युटी असलेला हा कार्यकर्ता आणि भारतीय जैन कॉन्फरन्सच्या माध्यमाने उपाध्यक्ष किंवा खूप राष्ट्रीय पद असं नाही ते आजही जमिनीवरती आहेत आणि पोपटराव सारखे चांगले चांगले कार्यकर्ते जे तसेच आमचे बाबू शेठ पण एक समाजातील लोकांना आपलासा वाटणारा असा कार्य करतात. तसेच संजू भाऊ त्यांचे सुपुत्र संपूर्ण परिवार या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने कारण चांगली लोक चांगल्या ठिकाणी चांगलं येणं आणि चांगला पैसा चांगल्या ठिकाणी वापरणं यासाठी एक हृदय लागतं ना तर ते हृदयाचे लोक आज या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आज आलेले आहेत. तर त्यांनाही भविष्यातही धन्यवाद का देत नाही कारण भविष्यातही हे ऋण आपल्याला पुढे ठेवायचं. तसेच एक कमलाबाई मुनोत आपल्या जैन समाजातील एक श्राविका त्यांनी आपल्या आयुष्यातील जे काय असेल ते सगळ्यांना वेगवेगळ्या संस्थांना दान करून टाकलं आणि एक साध्वी म्हणून आता ते आनंदामध्ये राहतात. 2 वेळेचं जेवण द्या फक्त बाकी मला काय नको आणि त्यांच्याकडचं जे काय असेल गावाकडचं राहणारं घर तेही त्यांनी त्यांच्या तिथालच्या शाळेला देऊन टाकलं. आनंद ऋषी हॉस्पिटलला पण खूप मोठं योगदान आहे आणि एक सात्विक जीवन आता त्या जगता येतं त्यांचंही मी कारण त्यांचे आशीर्वाद निश्चित आमच्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे आणि असे लोक येतात त्यांची जी ऊर्जा ती ऊर्जा आपल्याला चुकीचे काम करून देत नाही आणि चांगल्या कामाला खूप मोठं प्रभुत्व आपल्याला या माध्यमाने मिळतं. तसेच आज माहेश्वरी समाजाचे श्री मोहन शेठ मानधाना यांचंही वेळोवेळी आम्हाला सद्भावना असेल मी त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. तसेच आज डॉक्टर सतीश सोनवणे अहमदनगरमधील एक प्रतियश कॅन्सर सर्जन कारण डॉक्टर सोनवणेचा आमचा जवळजवळ 15 वर्षापासूनचा संबंध आणि एक खूप निष्णात डॉक्टर आहे. आपल्या फील्डमध्ये किती मास्टर असायला पाहिजे तर त्याचं उदाहरण डॉक्टर सतीश सोनवणे आणि एवढी मोठं हातात स्किल असतानाही लोकांशी अतिशय प्रेमाने बोलून त्यांचं दुःख दर्द कसं कारण कॅन्सर म्हणलं का पहिलाच माणूस 90% घाबरलेला असतो त्याचं ते पहिलं घाबरणं ते पहिलं दूर करून आणि मग त्यावरती काम करणं हे त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. संस्थेचे सर्व पदाधिकारी मला खूप आनंद होतो की गुरुदेवच्या नावाने हे हॉस्पिटलने खूप चांगल्या पद्धतीने काम म्हणजे जी लोक आपल्याला दिसतात ट्रस्टी हे स्वतः इतक्या मोठ्या उद्योगात आहेत आणि खरंच त्यांना वेळ नसतो पण वेळात वेळ काढून फक्त वेळ देतात इथे ह्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांचं कौतुक करतो त्यांचं मनापासून आभार मानतो. खरंच या लोकांचं डिवोशन पाहून म्हणजे आम्ही तर कुठे 1% पण नसतात समाजाचे पण ही लोक खूप डॉक्टर आमचे असो बोथराजी असो म्हणून औषध रोड असो नितीजी थोडा म्हणजे जी टीम आहे खूपच अतिशय सुंदर कार्य करते त्यांना जितकंही आभार त्यांचा मानव तितका कमी आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाने आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने हे कार्य खूप उत्तम चालते आणि पुढेही याची प्रगती भरपूर प्रमाणात होईल ही अपेक्षा आहेच आणि त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मला भाऊ शेट्टी 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि या टीमचं इथे काम करत असताना 10 वर्ष काम केलं आजही करतो आलो पण इथे अनुभव फार चांगले आहे. इथं फक्त गजरेटमध्येच महत्त्वाचं नाही एक उदाहरण सांगतो सर मी तर तुमच्या टाकली खालपामध्ये पण काम केलं मेडिकल ऑफिसर म्हणून पण इथे काम करत असताना एकदा मी जस्ट 2 व्हीलरवर जातो पण मी फोनवर बोलत होतो बोलतासाठी मला पण पहिले फोन करून सांगितलं की डॉक्टर असं कार्य करताना फोनवर बोलायचं नाही मग इतकी काळजी इथे हॉस्पिटलमध्ये काम करताना आणि ह्यात काम करत असताना इथे सहवासातून आम्ही शिकलो की समाजात राहत असताना फक्त प्रोफेशनल न बघता समाजसेवेसाठी तो वाहून दिलं पाहिजे ही ॲक्च्युली शिकवण आम्ही इथूनच घेतली आणि त्या कारणाने जेव्हा मी कॅन्सरमध्ये काम करत असताना तेव्हा फक्त ट्रीटमेंट महत्त्वाची असते जसं काँग्रेस सरांनी सांगितलं की प्रिव्हेन्शन इज ऑल्सो रूट व्हेरी वी शुड फोकस ऑन
म्हणून त्यावेळेस आठवत असेल का तुम्हाला की मॅमोग्राफीचं मशीन घ्यायचं होतं तर बेस्ट ऑफ द मॅमोग्राफी मशीन सगळ्यांनी एका मीटिंगमध्ये फायनल केलं आणि याचा फायदा सर्वसामान्य होतच असतो. म्हणजे उदाहरणार्थ प्रिव्हेन्शनचं महत्त्व काय की भारतामध्ये असणाऱ्या सर्व कॅन्सर्सपैकी 70% कॅन्सर प्रिव्हेंटेबल कॅन्सर्स आहेत. म्हणजे आज जर बघितलं 40% कॅन्सर्स हे कर्करोग कशामुळे होतं ते तंबाखू सेवनामुळे होतं. 15% कर्करोग हे विषाणूमुळे म्हणा किंवा रक्तसंसर्गामुळे होतात. उदाहरणार्थ HPV-मुळे आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर होतो, नेझोफॅरिंजियल कॅन्सर्स म्हणा किंवा जठराचा कॅन्सर. 15% कर्करोग स्थूलपणामुळे होतात. जसं मॅडमने सांगितलं की आपल्याला समाजापर्यंत अवेअरनेस जास्त महत्त्वाचा आहे. अवेअरनेससाठी भरपूर कॅम्प्स गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण घेतले आणि या कॅम्पच्या माध्यमातून फक्त कॅन्सरचे रुग्णांवरती उपचार केले नाही तर समाजामध्ये एक अवेअरनेस आपण पसरलं की हे कॅन्सर आपण टाळू शकतो आणि 70% कॅन्सर्स प्रिव्हेन्शनचा जर आपण सल्ला किंवा अवेअरनेस आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो आणि त्यातनं आपल्याला 10% जरी यश मिळालं तर याची उपलब्धी फार मोठ्या आकड्यांमध्ये होऊ शकते जेणेकरून आपण समाजसेवेसाठी एक फार मोठं योगदान देऊ शकतो. यानिमित्ताने एवढं संधी होतं. धन्यवाद. हमने 24 मार्च लास्ट ईयर चालू किया था. आज एग्जैक्टली 1 साल खत्म होने को है. थैलेसीमिया एक जेनेटिक डिसऑर्डर है जिसको रोका जा सकता है, लेकिन मराठी में और मतलब गुजरात में ये बहुत ज़्यादा है और अभी इंडिया थैलेसीमिया कैपिटल ऑफ द वर्ल्ड, जो बहुत अच्छी बात नहीं है क्योंकि बाकी चीज़ों में नंबर 1 होना अच्छी बात है कि बिजनेस में नंबर 1 या स्टार्टअप में नंबर 1, लेकिन थैलेसीमिया आज़ार जो प्रिवेंटेबल है जिसको एक छोटी सी टेस्ट जो गवर्नमेंट फ्री ऑफ कॉस्ट करती है अगर वो शादी से पहले या प्रेगनेंसी से पहले कर दिया जाए तो हम वो आज़ार रोक सकते हैं. क्या होता है थैलेसीमिया? थैलेसीमिया ऐसा रोग होता है जहाँ पे बच्चे अपना ब्लड खुद बना नहीं पाते. तो वो 6 महीने या 9 महीने में डिटेक्ट होता है और 6 महीने से जब तक वो जिंदा है तब तक उनको हर 21 दिन में ब्लड चढ़ाना पड़ता है. ठीक है, तो ये रोका जा सकता है पर हम आज मतलब अवेयर नहीं है इसलिए नहीं रोक सकते. अभी ये तो हो गई मेडिकल बातें. अभी मैं थैलेसीमिया सेंटर में 1 साल में क्या अचीव किया ये बता सकती हूँ. पहले तो आनंद ऋषि जी थैलेसीमिया सेंटर एक प्राइवेट सेक्टर में फर्स्ट सेटअप ऐसा है जो बिल्कुल भी पेशेंट से पैसे नहीं लेता. डिस्ट्रिक्ट में फर्स्ट, महाराष्ट्र में फर्स्ट और ये इंडिया का फर्स्ट सेटअप है जो किसी भी चीज़ से पेशेंट के लिए पैसे नहीं लेता. बेड चार्जेस नहीं, नर्स चार्जेस नहीं, ब्लड ट्रांसफ्यूजन चार्जेस नहीं, फिल्टर चार्जेस नहीं और इन्वेस्टिगेशन चार्जेस नहीं और मेडिसिन के भी चार्जेस नहीं. हम सब कुछ फ्री में करते हैं. मतलब पेशेंट आता है, ट्रांसफ्यूजन लेता है, नाश्ता करता है, थोड़ा बहुत मेरे साथ खेलता है और चला जाता है. इसमें प्रॉपर काउंसलिंग होती है हर पेशेंट की हर बार कि क्या खिलाना है, कैसे रखना है, ये आगे चल के क्या कर सकते हैं और दूसरे बच्चे को थैलेसीमिया ना हो उसके लिए क्या करना है और उसका भी प्रिवेंटिव मेजर्स हम इस बिल्डिंग के अंदर फ्री ऑफ कॉस्ट करते हैं. अगर एक ट्रांसफ्यूजन प्राइवेट सेटअप में लिया जाए तो उसका खर्चा 2500 रुपये होता है मिनिमम और ब्लड के चार्जेस अलग से होते हैं. लेकिन ये सब अगर आप 2500 रुपये हर 21 दिन में जब तक वो जिंदा है उतने पैसे इस बिल्डिंग में जो कोई भी खड़ा है उसके पास नहीं है. इस तरफ भी नहीं और उस तरफ भी नहीं. ठीक है, ये पहला ऐसा सेटअप है जिसने लूको फिल्टर ब्लड मतलब जो फिल्टर 3000 रुपये का मुंबई से आता है वो पहला ऐसा सेटअप है जो डिस्ट्रिक्ट में फ्री ऑफ कॉस्ट कर रहा है और ये सुविधा अभी तक पुणे में भी अवेलेबल नहीं है. ये हमने यहाँ पे चालू किया है. और लास्ट टाइम सेकेंड वेव में जब कोविड की वजह से सारे सेंटर्स बंद हो गए थे तब हमारे पास कर्नाटक बेलगांव से भी लोग हर 21 दिन में ट्रांसफ्यूजन देने आते थे क्योंकि ये अकेला सेंटर था जो ऑलमोस्ट नासिक से लेके बेलगांव तक चालू था. कोविड के पीक में भी हमने थैलेसीमिया को कभी भी ना नहीं बोला है. उसके लिए हमने पूरा वार्ड खाली करवाया था ताकि यहाँ का कोविड इन्फेक्शन उन बच्चों का जिनका इम्यूनिटी सप्रेस्ड है वहाँ पे ना पहुँचे. यहाँ पे चेलेशन भी फ्री ऑफ कॉस्ट करके देते हैं और मैं अत्यंत आनंद के साथ ये बोलती हूँ कि हमारा ओल्डेस्ट थैलेसीमिया पेशेंट इज़ 48 इयर्स ओल्ड जिनको बचपन में ये बोला गया था कि 5-6 साल जगेगा उसके बाद तो आप छोड़ दो, जितना जीना है जीना, जितना घूमना है घुमा दो इस बच्चे को. आपके पास 5 से 6 साल में ये बच्चा नहीं रहेगा. वो अभी 48 इयर्स है, उन्होंने शादी की है, उनके नॉर्मल बच्चे.
दूसरी चीज़ है, हमने पूरे साल में 1200 ट्रांसफ्यूजन कंप्लीट किए हैं। हमारे जैसे सर ने बोला अराउंड 200 चिल्ड्रन रजिस्टर्ड है, और ये तो सारी चीज़ें हैं ट्रांसफ्यूजन देना। लेकिन सबसे अच्छी बात जो हमने की है, हमने 8 बच्चों को हाइड्रोक्सी यूरिया टैबलेट की मदद से ट्रांसफ्यूजन फ्री कर दिया है। उनको अभी ट्रांसफ्यूजन नहीं लगता। सो 1 साल में तो हमने बहुत अचीव कर लिया है। इसके लिए ये कभी एक अकेला इंसान नहीं कर सकता। मेरी बहुत स्ट्रॉन्ग नर्सिंग टीम है, मेडिकल ऑफिसर टीम है, और बहुत ज़्यादा सपोर्ट मुझे भंडारी सर ने किया है। जितना मैं उनके साथ लड़ी हूँ उतना मैं कभी सर के साथ भी नहीं लड़ी हूँ। और मेरा फ़ोन आता है, उसमें वो एक लंबी सांस को खींची लेते हैं कि अभी क्या होगा करके, लेकिन उन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया। एंड डेफिनेटली जो भी ट्रस्टीज़ है, कांकरिया सर, लोरा सर, बोथरा सर, एवरीबडी, बिना जितने लोग इस तरफ खड़े हैं और जितने लोग उस तरफ खड़े हैं, अगर सबने साथ मिलकर ये काम नहीं किया होता तो ये सब नहीं होता। क्योंकि कुछ पहली चीज़ चालू करना नगर जैसे डिस्ट्रिक्ट में बहुत डिफिकल्ट होता है, बहुत ज़्यादा डिफिकल्ट होता है। और अभी भी बहुत सारे बच्चे हैं जो इस सेंटर में नहीं पहुंच पाए। तो अगर आपके पास ऐसे कोई बच्चे हैं जिनका ब्लड नहीं बन रहा है, जिनकी हाइट वेट नहीं बढ़ रही है, वो थोड़ा सा भी खेलने में उनको बहुत दम लगने लगता है, तो शायद उनको ब्लड का आजार है। और क्योंकि हम मतलब शेतकरी है सारे, हम फर्टिलाइजर्स बहुत यूज़ करते हैं, तो इन सब में भी ये प्लास्टिक एनीमिया और बोन मैरो फेलियर सिंड्रोम और कैंसर के चांसेस बहुत ज़्यादा बढ़ जाते हैं, क्योंकि फर्टिलाइजर और केमिकल एक्सपोजर से। अगर आपको लगता है आपके बच्चे में ये सिम्टम्स है तो प्लीज़ आनंद ऋषि में लेके आइए। मनी इज़ नॉट एन इश्यू, अवेयरनेस इज एन इश्यू। ये सारी चीज़ें हमें पता होनी चाहिए, तो हम यहाँ तक लेके आएंगे। पैसे तो हम आनंद ऋषी महाराज साहेबांच्या स्मृतीसह वर्गाला हे उपस्थित मान्यवर आणि स्नेहीजन यांना सगळ्यांना ज्यांच्या नावामध्येच हर्ष उल्हास आहे, अशा आनंद ऋषीजी महाराज साहेबच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने या हॉस्पिटलमध्ये बरेच रुग्ण आतापर्यंत हसत हसत आनंदाने बाहेर पडलेले आहेत. खरं सांगायचं तर बरेच मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स या इंडियामध्ये आहे, पण जर हॉस्पिटलचं बिल आलं ना की तो रुग्ण आनंदाने जाईल की टेन्शनमध्ये जाईल हे सांगता येणं फार कठीण आहे. पण हे हॉस्पिटल असं आहे की जिथे जे शिबिरांच्या दरम्यान नाही, शिबिरामध्ये तर अल्पदरात रुग्णांना सेवा भेटतेच, पण इतर वेळीही पूर्ण वर्षभरात जे दर या हॉस्पिटलमध्ये आकारले जातात ते अगदी अल्प आहेत की रुग्ण हा आनंदानेच इथून निघणार आहे. आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन जे आपल्या भारतामध्ये दानशूर आहेत त्यांनी दिलेलं योगदान आणि इथे सतत कार्यरत राहणारे कर्मचारी आणि सेवाभावी, त्याच्यामुळेच या हॉस्पिटलमध्ये सगळ्या रुग्णांना खूप छान अशी सेवा अल्पदरात दिली जाते. त्यामुळे सगळ्यांना म्हणजे मनापासून धन्यवाद करण्याची म्हणजे मला प्रखर इच्छा होती आहे. आज कॅन्सर या ज्याचं नाव पण आपण ऐकतो तर थोडंसं आपण भावूक होऊन जातो. ज्या डिसीजचं आपण नाव ऐकल्यावरती भावूक होऊन जातो. तर इथे ज्या लिझा मॅम आहेत, डॉक्टर लिझा, डॉक्टर सोनावणे आणि त्यांच्याबरोबर कार्यरत इतर डॉक्टर्स, हे इतक्या पॉझिटिव्हली, आय विल से ब्रेवली त्या पेशंट्सला ट्रीट करतात. हॅट्स ऑफ टू युअर एफर्ट्स. आणि आज आणखीन एक दुग्धशास्त्र योग आम्हाला भेटलेला आहे की या हॉस्पिटलचे प्रेरणास्थान परमपूज्य आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांचा आज दीक्षा दिन आहे. या दुग्ध शर्करा योग असा जो येऊन आलेला की आम्हाला एक जैन सोशल फेडरेशन त्यासाठी खूप खूप धन्यवाद आहे. या संस्थेला धन्यवाद करायलाच पाहिजे की आम्हाला दरवर्षी या हॉस्पिटलमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याची एक आम्हाला म्हणजे संधी उपलब्ध करून देतात. आणि बऱ्याचदा असं होतं की सगळ्यांना अशी अपॉर्च्युनिटी पाहिजे असते की आम्ही कुठे कॉन्ट्रीब्यूट
आहे पण एक प्लॅटफॉर्म भेटत नाही आणि हे